मी उभा आहे मुंबईतल्या वरळीतल्या आचार्य यात्रे मेट्रो स्टेशनमध्ये। तेच मेट्रो स्टेशन आहे जिथे मागच्या सोमवारी जो मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला, ज्याच्यामध्ये पूर्ण भरलं होतं आणि ठप्प झालं होतं। आणि त्यानंतर अनेक प्रश्न विचारले जात होते की घाईघाईने उद्घाटन केलं का, बांधकाम झालेलं नसताना हे मेट्रो स्टेशन सुरू केलं का, आणि मग जो झालेला खर्च आहे किंवा जे झालेलं नुकसान आहे त्याचं काय, असे सगळे प्रश्न विचारले झाले होते। जेव्हा हे मेट्रो स्टेशन पाण्याने भरलं होतं त्यानंतर हे प्रवाशांसाठी बंद करण्यात आलं आणि आता पुन्हा हे प्रवाशांसाठी सुरू झालेलं आहे। खरं तर आपण जर बघितलं तर हा सगळा परिसर आहे तो गेल्या सोमवारी जो पाऊस पडला, 26 मेचा पाऊस झाला, मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला, सकाळपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत होता। आणि त्या पावसामध्ये हे भूमिगत जे मेट्रो स्टेशन आहे, याला ॲक्वा लाईन म्हटलं जातं, ज्याचं नाव आचार्य यात्रे स्थानक आहे, या स्थानकामध्ये पाणी भरलं होतं। हा जो सगळा तुम्ही परिसर बघता आहात, हा सगळा परिसर पाण्यामध्ये गेला होता, सर्वत्र पाणी गेलं होतं आणि त्यामुळेच अर्थातच ही जी सगळी मेट्रो सेवा आहे ती सुद्धा थांबवावी लागली होती। आता तुम्हाला तेच स्टेशन दाखवते की ज्याच्यामध्ये आता ही सेवा आहे ती पूर्ववत करण्यात आलेली आहे। आणि आता असं दावा केला जातो की इथे पाणी काही भरणार नाही किंवा जी परिस्थिती गेल्या सोमवारी निर्माण झाली होती ती काही आता निर्माण होणार नाही। हा जो परिसर आहे, मी जिथे आत्ता उभा आहे, तो आता जरी आपल्याला असा स्वच्छ आणि साफ दिसत असला तरीसुद्धा गेल्या सोमवारी मात्र इथे सर्वत्र पाणी भरलं होतं, तळं साचलं होतं, ड्रेनेजचं पाणी असेल, पावसाचं पाणी असेल, ते मोठ्या प्रमाणात साचलं होतं। इथल्या ज्या स्टेशनच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, त्यासुद्धा खराब झाल्याचं आपण पाहायला मिळालं होतं। आता तुम्ही जर पायऱ्या बघितल्या तर इथेसुद्धा अजून काहीसं ते ओलसर असल्याचं किंवा काही चिखलाचे डागसुद्धा आपल्याला या सगळ्या पायऱ्यांवर असल्याचे पाहायला मिळत आहेत। या स्टेशनचा हा खालचा भाग आहे जिथे मेट्रो येते आणि जिथनं तुम्ही मेट्रोमध्ये बसून पुढच्या स्टेशनला जाऊ शकता। हे खालचा भाग आहे। आपण आता वरती जाऊयात आणि वरच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे ती सुद्धा बघूयात। तर आपण आता खालच्या मजल्यावरनं वरती चाललेलो, जिथे तिकीट काउंटर असतं, बाकी चौकशी आणि इतर गोष्टी असतात, स्कॅनिंग होतं, त्या भागामध्ये जातो। तिथे सध्या काय परिस्थिती ती सुद्धा आपल्याला बघायची आहे, कारण खालच्या तळ भागाला तर पाणी मोठ्या प्रमाणात साचलं होतं, पण वरच्या भागामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती होती आणि तिथे सुद्धा आता जे काम आहे ते पूर्ण करण्यात आलेलं आहे। इथे आपल्याला माहिती आहे की मेट्रो स्टेशन्समध्ये अनेक गोष्टी असतात, स्कॅनिंग मशीन्स असतात, हे एलिव्हेटर्स असतात, इतरसुद्धा गोष्टी असतात, त्यासुद्धा या सगळ्या पावसामध्ये खराब झाल्या होत्या। आणि आता तुम्ही जर बघितलं तर हा सगळा जो भाग आहे आता सुद्धा क्लिअर करण्यात आलेला आहे। इथे आता कुठेही पाणी नाही आहे, पण आपण जर थोडा अंदाज घेतला तर गेल्या पावसामध्ये जे इथे नुकसान झालं होतं, म्हणजे पाण्याची जी लेवल होती त्याचे काही आपल्याला व्रण मात्र अजूनही इथे असल्याचे पाहायला मिळतं आहेत। या भागात सुद्धा सगळं पाणी भरलं होतं। इथे सुद्धा जो बाकीचा सगळा राडारोडा आहे तो पसरला होता। इथे आता वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत, ते सुद्धा या सगळ्या पावसामध्ये खराब झाले होते। आणि म्हणूनच प्रश्न विचारण्यात आला होता की नेमकी ही मेट्रो घाईघाईमध्ये सुरू केली होती का, आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते। आदित्य ठाकरे यांचं म्हणणं होतं की ह्या सगळ्यामध्ये जो भ्रष्ट कारभार आहे तो समोर आलेला आहे। एकनाथ शिंदे यांचं म्हणणं होतं की एक जी वॉल आहे ती पडली आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये पाणी आलं होतं। अजूनही या मेट्रो स्टेशनच्या काही भागांचं बांधकाम सुरू आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असं सुद्धा सांगण्यात आलं होतं। जर अश्विनी भिडे आहेत, ज्या या सगळ्याच्या प्रमुख आहेत, त्यांनी सुद्धा स्टेटमेंट रिलीज केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की एक भिंत आहे ती पडली, स्ट्रॉम वॉटरची जी भिंत होती, जे सांडपाण्याची भिंत आहे ती कोसळली, पाऊससुद्धा मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यानंतरचं जे पाणी आहे ते गेटमधनं खाली आलं आणि म्हणून इथे हे सगळा जो प्रलय आला किंवा तिथं जे पाणी साचलं होतं ते झालं होतं। अर्थात या मेट्रोचं काम सुरू होतं त्यामुळे त्याच्यामुळे हे झालं असं म्हणता येणार नाही। इतर जे एंट्री एक्झिट पॉईंट्स होते तिथे मात्र पाणी साचलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं। पण ज्यावेळी इथे सगळं पाणी साचलं त्यानंतर ही सगळी जी वाहतूक आहे, जे दळणवळण आहे, हे मात्र या मेट्रो स्टेशनमधलं बंद केलं होतं। आणि अर्थातच प्रश्न विचारले जात होते की खरंच हे खूप लवकर सुरू केलं का, कारण माझ्या माहितीनुसार 9 मेला या मेट्रो स्टेशनचं उद्घाटन झालं होतं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळं उद्घाटन झालं होतं। आणि काही दिवसांमध्येच म्हणजे 26 मेलाच जो पहिला पाऊस झाला मुंबईतला, अजून पाऊस यायचा आहे, अजून जुलैमध्ये मुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडत असतो, त्यावेळेस अशीच परिस्थिती मग होणार आहे का, मग स्ट्रॉम वॉटरवरच आपण खापर फोडणार आहोत का, आणि पुन्हा एकदा करोडो रुपयांचं बांधकाम आहे, करोडो रुपयाचा पैसा याच्यात खर्च झालेला आहे, हे मेट्रो स्टेशन पुन्हा तुंबणार आहे का, असे प्रश्न विचारले जात होते। त्यामुळे मेट्रोनी जरी आत्ता म्हटलं असलं की याच्यावर आम्ही काम केलेलं आहे, स्पष्टीकरण दिलं असलं तरी नेमकी परिस्थिती कशी उद्भवणार आहे हा सुद्धा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। आता आपण वरच्या भागामध्ये जाऊयात आणि जिथनं खरं हे पाणी आतमध्ये यायला सुरुवात झाली
तिथे काय परिस्थिती आहे ते सुद्धा पाहूयात। तर आपण खालचा भाग बघितला जिथे मेट्रो येते आणि त्यानंतर वरचा भाग जिथे पाणी साचलं होतं ते बघितलं, पण जिथनं पाणी आलं, जे एंट्री एक्झिट पॉईंट होता, जिथनं खरी सुरुवात झाली, तो भाग कसा आहे तो बघायचा आहे। इथे तुम्हाला काच तडकलेली आपल्याला दिसते आहे। नव्याने सुरू झालेलं मेट्रो स्टेशन आहे आणि त्याची परिस्थिती ही अशी सुरू झाली होती, ही काच पूर्णपणे या सगळ्यामध्ये तडकलेली आहे। हा सगळा भाग त्यावेळेस पाण्याखाली गेला होता। अनेक जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तिथे स्कॅनिंग मशीन आहे, इतर गोष्टी आहेत, त्यासुद्धा या सगळ्यामध्ये भिजल्या होत्या आणि अर्थातच त्यामुळे या मेट्रो स्टेशनचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। आणि म्हणूनच अनेक प्रश्न विचारले जातात। मी जसं सुरुवातीला म्हटलं की मग हे घाईघाईत सुरू केलं का, मग इथे वाया गेलेल्या पैशांचं काय? पहिला पाऊस झाला आहे मुंबईमध्ये, मान्य आहे, मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, कमी वेळात पाऊस झाला, पण मुंबईला हे काही नवीन नाही आहे। असे पाऊस मुंबईमध्ये अनेकदा झालेले आहेत। त्यामुळे पुढच्या पावसामध्ये नेमकं खरंच आता ती जी परिस्थिती आहे ती तशी नसणार आहे का? जे म्हणण्यात आलं होतं की इथे स्ट्रॉम वॉटरसाठी एक भिंत उभारण्यात येणार होती आणि ती भिंत पडली किंवा ती भिंत व्यवस्थित नव्हती, त्याच्यामुळे इथे पाणी आलं, ते खरंच तसं झालं आहे का? हे सुद्धा प्रश्न आहेत आणि हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। अर्थात आता तरी हे सगळं, आता तुम्ही बघताय हे सगळं साफ केलेलं आहे। तुम्हाला इथे काही मार्क्स दिसत आहेत, हे पाण्याचे मार्क्स तुम्ही बघू शकता। ही जी लेवल तुम्हाला दिसते आहे, अजूनही तो ओलावा आहे, या लेवलपर्यंत आपल्याला दिसते की हे सगळं पाणी आहे ते होतं आणि त्याच्यामुळेच हा सगळा जो पाण्याचा फ्लो आहे तो खाली जात होता आणि मोठ्या प्रमाणात, म्हणजे एखाद्या तुम्ही जर एखाद्या हिल स्टेशनवर गेला असाल आणि तिथे झरा असतो आणि त्या झऱ्यावरनं पाणी येतंय, असं पाणी या सगळ्या पायऱ्यांवरनं, हे तुम्ही ह्या पायऱ्या बघताय, या सगळ्या पायऱ्यांवरनं खाली चाललं होतं, ते थेट मेट्रो स्टेशनमध्ये जात होतं। ते मेट्रो स्टेशनच्या तिकीट काउंटरपर्यंतच नाही तर तिकीट काउंटरच्या खाली जिथे खरी मेट्रो होते, जिथे मेट्रोचं दार उघडतं, तिथनं लोक मेट्रोमध्ये एंटर करतात, तिथपर्यंत पाणी गेलं होतं। ज्यावेळेस हा सगळा प्रसंग घडला त्यानंतर हे जे स्थानक आहे ते बंद करण्यात आलं होतं, इथनं मेट्रोमध्ये जाऊ दिलं जात नव्हतं, पण आजूबाजूचे जे मेट्रो स्टेशन्स आहेत ते मात्र सुरू होते। त्यानंतर म्हणजे 26 तारखेनंतर इथली जी वाहतूक आहे, हे स्टेशन आहे, हे सुद्धा बंद ठेवण्यात आलं होतं आणि इथलं काम पूर्ण झाल्यानंतर हे मेट्रो स्टेशन पूर्ण केलं जाईल असं म्हटलं गेलं होतं आणि आज त्या अर्थाने हे मेट्रो स्टेशन आज सुरू करण्यात आलेलं आहे आणि हाच तो दरवाजा होता, हाच जे एंट्री पॉईंट होतं, इथनं या सगळ्याला सुरुवात झाली, इथनं हे पाणी जायला या सगळ्यामध्ये सुरुवात झालेली आहे। आता तुम्ही जर आजूबाजूचा परिसर बघितला तर अजूनही म्हणजे पावसाळा आता अगदी तोंडावर आहे, एका अर्थाने सुरू झालेला आहे, पण इथलं काम मात्र अजून काही संपलेलं नाही आहे। इथे अजूनही आपण बघतो की सिमेंटचे रस्त्यांचं काम सुरू आहे, जे खरं तर पावसाळ्याच्या आधी सुरू होणं अपेक्षित आहे। त्याच्यावर अनेकदा डिबेट केलं जातं की पावसाळ्यापूर्वी आम्ही नाले साफ केले आहेत, रस्त्यांची कामं झालेली आहेत, खड्डे बुजवलेले आहेत, पण इथली परिस्थिती काहीशी वेगळी आहे। इथे अजूनही हे काम सुरू आहे आणि अशावेळी जर पुन्हा एकदा असा मोठा पाऊस झाला तर मग कदाचित यातनं पाणी जाईल का, पुन्हा एकदा जी परिस्थिती उद्भवली होती तशी परिस्थिती उद्भवेल का, असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं विचारला जातो आहे। त्यामुळे प्रश्न अनेक आहेत, त्याची उत्तरं मात्र जनतेला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हा खास रिपोर्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो होतो। माझा सहकारी कॅमेरा पर्सन साहिल चव्हाणसह मी राहुल गायकवाड, वरळी, मुंबई तक।